सिद्धराम ओव्हाळ, मला एक सांगा, आता एकूण भाजप, शिवसेना आणि तुमचा रिपब्लिकन पक्षाचा आठवले गट हे सगळे एकत्र होते, पण अलीकडच्या काळामध्ये काहीतरी बिनसलंय आणि थोडासा रिपब्लिकन पक्ष नाराज आहे असे एकूण संकेत मिळत आहेत किंवा अशी एक चर्चा असते. काय म्हणणं आहे तुमचं? ही गोष्ट खरी आहे, कारण का आमच्या पक्षाचे राष्ट्राध्यक्ष रामदास जाटव साहेब यांना केंद्रामध्ये मंत्रिपद देण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी वचन दिलेलं होतं आणि ते वचन काही पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे ते एक आंबेडकरी समाजामध्ये RPI रिव्हू पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यामध्ये प्रचंड नाराजी आहे. तर मध्यंतरीच्या काळामध्ये असं ठरलं होतं की त्यांनी इथे महाराष्ट्रामध्ये यावं, महाराष्ट्रात एक चांगलं मंत्रिपद घ्यावं, परंतु देशाच्या राजकारणामध्ये संसदेमध्ये रामदासजी आठवले असणं ही अतिशय महत्त्वाची बाब आहे आणि म्हणून त्या ठिकाणी खासदारकीचा राजीनामा देऊन या ठिकाणी मंत्रिपदासाठी महाराष्ट्रामध्ये येणं हे अतिशय चुकीचं होतं. त्याच्यामुळे एकंदरीत समाजामध्ये एक नाराजी आहे. या ठिकाणी ज्या मगाशी मी सांगितलं की सत्तेमध्ये, सेंट्रलमध्ये आणि राज्यामध्ये सत्तेत पाठवण्यासाठी आमची महत्त्वाची जबाबदारी मी पूर्ण केली आहे. रिपब्लिकन पक्ष जो आहे तो शिवसेनेकडे कधी जात नव्हता, BJPकडे जात नव्हता. हे डायव्हर्शन जे आहे की रामदास आठवले यांनी अनेकाशी चर्चा करून, विद्वान असतील, साहित्यिक असतील, सर्व स्तरातील लोक असतील, या सर्व स्तरातील लोकांशी कॉन्टॅक्ट करून त्यांच्याबरोबर चर्चा करून एक धाडसी निर्णय घेतला होता की शिवसेना आणि BJP जायचं आहे. आणि त्यामुळे धाडसी निर्णय घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेना आणि भाजपाच्या पाठीमागं रिपब्लिकन पक्षाची मतं ही गेलेली आहेत आणि हे झाल्यानंतर जर त्यांना मंत्रिपद मिळत नसेल तर निश्चितपणे ती नाराजी आलेली आहे. बरोबर, नाराजी आहे आणि आठवल्यांचं मंत्रिपद हा खरं म्हणजे फार महत्त्वाचा संवेदनशील मुद्दा रिपब्लिकन पक्षासाठी असतो नेहमी आहे. त्यामुळे त्या मुद्द्याच्या अनुषंगानं त्यांची काही नाराजी असेल. दशरथ भगत आत्ता आलेत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि आत्ता या निवडणुकीमध्ये सक्रिय आहेत. मला एक सांगा दशरथ भगत, काँग्रेस या निवडणुकीमध्ये एकूण सगळं जर आपण बघितलं की शिवसेना आहे, भाजप आहे, राष्ट्रवादी आहे आणि काँग्रेस आहे, हे समजा 4 प्लेयर्स आपण गृहीत धरले तर काँग्रेस जरा जास्त दुबळी आहे असं काहीतरी वाटतंय, काँग्रेसचा प्रभाव कमी आहे असं एक एकूण चित्र आहे. तुम्ही काँग्रेसचे नेते म्हणून, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून काय या निवडणुकीकडे कसं बघताय, काय म्हणणं आहे? ह्या ठिकाणी आम्ही अजिबात दुबळे नाही आहोत. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीची सत्ता, विरोधक म्हणून काँग्रेस आणि शिवसेना या ठिकाणी, परंतु जनतेचे अनेक जे प्रश्न, तुमच्या शिवसेनेसोबत छुपी युती असं म्हणतात? अजिबात नाही, अजिबात नाही. तुम्ही एकदम या ठिकाणी आम्ही शेजारी बसले. या ठिकाणी जे का आम्ही जनतेचे हितात धरणे आंदोलन केले, जे का धडक मोर्चे काढले, जनतेचे हितात जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा स्मारक जो अर्धवट आहे त्याचे लाक्षणिक उपोषण, अनेक जे ज्या रस्त्यावर आम्ही सभागृहात या ठिकाणी जनतेच्या हितासाठी सभागृहात लढा केला, सभागृहाच्या बाहेर लढा केला, धरणे आंदोलन, मोर्चे काढले, त्यावेळेला शिवसेना कुठे होते? शिवसेने कुठेच दिसली नाही या ठिकाणी. म्हणून प्रमुख विरोधाची भूमिका म्हणून या ठिकाणी काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी बजावलेली आहे. हे नक्की आणि सत्य आहे. आपण शिवसेना विचारा की आपण जनतेच्या हितासाठी विरोधक म्हणून किती वेळ रस्त्यावर आले, विचारा. एक प्रश्न विचारा त्यांना. नाडा साहेब, तुम्ही आता सांगताय मी आम्ही हे करू ते करू, विरोधक म्हणून किती वेळा रस्त्यावर आलात? आता दशरथ भगत विचारतायत. मला असं वाटतं की शिवसेनेची या शहरामधली ताकद किती आहे आणि शिवसेना सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध किती आक्रमकपणे लढलेली आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि त्यामुळंच अनेक काँग्रेसचे देखील त्यांचं म्हणणं वेगळं सांगण्याची गरज नाही, वेगळं सांगा असं त्यांचं म्हणणं आहे. सांगतो ना, सफाई कामगारांचा प्रश्न असेल, एक आता साहेबांनी जो शिक्षकांचा प्रश्न असेल, जे प्राणांतिक उपोषणाला बसलेले असतील तो प्रश्न असेल, कचऱ्याचा प्रश्न असेल, ठाणे बेलापूरचं काम होत नसेल तो प्रश्न असेल, असे अनेक प्रश्नाच्या बाबतीमध्ये त्यावेळी ज्या ज्या घटना घडल्या त्या घटनेच्या वेळी शिवसेनेनेच मोठा आवाज उठवला आणि म्हणूनच शिवसेनेला इतक्या मोठ्या प्रमाणावर समर्थन लोकसभा आणि विधानसभेला मिळालं. दशरथ भगत काय म्हणणं आहे? या ठिकाणी माननीय नाटा साहेब या ठिकाणी शिवसेनेचे नेते म्हणून बोलत नाही तर आयुक्त म्हणून त्या ठिकाणी ते बोलतात. कारण ह्या ठिकाणी जे अतिक्रमण घोटाळ्यामध्ये MK मडवी जे अतिक्रमण घोटाळ्यामध्ये ज्याच्या हातात बेड्या घातल्या त्यावेळेला आयुक्त नाटासाहेब होते आणि आज त्याच्या गळ्यात फुलाची माळ टाकली आणि त्यांना पक्षात घेतले. हेच नाटासाहेब. नाटासाहेब मित्र हे समजत नाही. बोला मला हे समजत नाही. प्रॉब्लेम असा झाला आहे की इंदिरा काँग्रेस कुठले आय काँग्रेस आहे त्यांच्याकडे मुद्दा राहिला नाही, नगरसेवक राहिलेले नाहीत, म्हणून शिळ्या कडीला ऊत देण्याचा जो प्रकार आहे तो ऊत देण्याचं काम चालू आहे. शिवसेनेचे आय काँग्रेसचे सगळेच नगरसेवक 1-2 अपवाद वगळता सेनेमध्ये आलेले आहेत, मोठ्या ताकदीने उभं आहेत आणि
हे जे बोलतायत की त्यांनी जी काही चूक केली असेल त्याचे परिणाम त्याला कोर्टामार्फत भोगले जातील, निर्दोष असेल तर निर्दोष सुटेल. त्यावेळी मी आयुक्त म्हणून काम करत होतो, त्यावेळी जो रोल होता माझा तो रोल मी केलेला आहे. आज देखील एक पक्षाचा नेता म्हणून, उपनेता म्हणून यामध्ये माझा जो रोल आहे तो मी माझ्या पद्धतीने प्रामाणिकपणे पार पडतो आहे. हे मिक्स करून विषय काहीतरी 10 वर्षापूर्वीचा काढायचा एवढंच काँग्रेसच्या हातामध्ये जनतेसाठी रस्त्यावर कधीच उतर नाही म्हणून जे मिळेल ते घेत राहायचं ही भूमिका कुठेतरी जनतेसाठी रस्त्यावर उतरावं. या ठिकाणी काँग्रेस पार्टी अनेक वेळा जनतेसाठी रस्त्यावर उतरलेले आहे आणि पत्रकारांनी जो लढा आहे या ठिकाणी तो लढा मग महानगर गॅस या ठिकाणी महानगर गॅसचा जो प्रश्न आहे त्या ठिकाणी धरणे आंदोलन करून आणि त्या ठिकाणी तो प्रश्न आम्ही मार्गी लावलेला आहे. अनेक प्रश्न त्या ठिकाणी मार्गी सभागृहामध्ये देखील सुद्धा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी आवाज उठवलेला आहे. हे नाकारता येत नाही आम्ही विरोधक म्हणून, पण शिवसेना आणि काँग्रेसचे या ठिकाणी शिवसेनेने ज्या पद्धतीने विरोध करायला पाहिजे होता त्या ठिकाणी विरोध कधीच केला नाही. त्याच्यामुळे सत्ताधारी आणि या ठिकाणी शिवसेना म्हणून त्यांच्यापेक्षा नक्कीच या ठिकाणी आम्ही जनतेचे प्रश्न चांगले सोडवू अशी आम्हाला या ठिकाणी आशा वाटते. बोला नाडा साहेब. मला असं वाटतं की त्यांनी जी केस सांगितली तोच जर मुद्दा त्यांनी लागू करायचा तर ज्यांच्यावर केस आहे त्यांना तुम्ही राज्याचं प्रमुख केलेलं आहे, त्याचं काय उत्तर आहे मला कळत नाही आहे. मला वाटतं हे विषय जे आहेत ना शिळ्याकडीला ऊत देऊ नका. महापालिकेच्या मध्ये सत्ता आल्यानंतर आपण कशा प्रकारची डेव्हलपमेंट करूया, या भागातल्या लोकांना कशा प्रकारे रिलीफ देऊ शकतो. तुम्ही आणि आम्ही या शहरामधली भ्रष्टाचाराची जी सत्ता होती ती उलटून टाकण्यासाठी एकत्र आलो होतो. तसं डेव्हलपमेंटमध्ये आपण एकत्र येऊन पुढं कसं जाऊ याचा विचार करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. ह्या ठिकाणी बोला ह्या ठिकाणी नाटाळे साहेबांनी ज्या ठिकाणी बोललं आम्ही ह्या ठिकाणी फक्त आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने जनतेसाठी मग त्या ठिकाणी जनतेचे जे काही कामगारांचे प्रश्न असतील मग त्या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न असतील अनेक प्रश्नासाठी या ठिकाणी आम्ही कोणाची सत्ता जावी ह्याच्यासाठी न जाता आम्ही आमचं काम काय आहे आमच्या जनतेचे हितार्थ काम तेवढं आम्ही या ठिकाणी करण्याचं. विजय नाडा मला सांगा, वांद्रेचा निकाल लागला आणि शिवसेनेचं मनोधैर्य उंचावलं, त्या निकालाचा काही परिणाम नवी मुंबई महानगरपालिकेच्या निकालावर किंवा निवडणुकीवर होईल का, काय वाटतं? फार मोठा परिणाम होईल. मी तुम्हाला सांगतो फार मोठा परिणाम होईल, म्हणजे 1000% ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारचा परिणाम होईल. आणि वेड्यावाकड्या माध्यमातून शिवसेनेला पराजित करण्याचा जो प्रयत्न झाला त्याला अतिशय सडेतोड अशा प्रकारचं उत्तर भाजप आणि सेनेने दिलेलं आहे. आणि याच्यातून एक चांगला धडा असा मिळालेला आहे की भाजप आणि सेना जर एकत्र आली तर त्यांचा कुठलाही उमेदवार पराभूत करण्याची ताकद कुणामध्ये राहिलेली नाही, हे आपल्या लक्षामध्ये येतं. आणि याचं फार मोठ्या प्रमाणावर आमच्या कार्यकर्त्यांना चार्ज करण्याचं काम या बांद्र्याच्या निकालाने केलेलं आहे. तेच आता काँग्रेसबद्दल पण आहे की काँग्रेसमध्ये काँग्रेसचे नारायण राणेंसारखा दिग्गज नेता दुसऱ्यांदा पराभूत झाला, वांद्रे निवडणुकीचा निकाल लागला, काँग्रेस खचली आहे, काँग्रेस निष्प्रभ झाली आहे, असं काही झालंय का? असं काय नाही. ह्या ठिकाणी ही जी निवडणूक होती ही भावनेची निवडणूक झालेली आहे, विकासासाठी निवडणूक झालेली नाही. या ठिकाणी आम्ही ठामपणा या ठिकाणी. पण तुमचे नारायण राणे म्हणाले की लोकांना विकास नकोय असं वाटतं का तुम्हाला? ह्या ठिकाणी जे भावनात्मक मतदान झालेलं आहे, विकासात्मक मतदान झालेलं नाही. या ठिकाणी आम्ही आवर्जून सांगायला सांगतो या ठिकाणी. नाही पण विकासात्मक जर मतदान होत नसेल तर ऐका नवी मुंबईमध्ये तरी विकासाला मतदान होईल का? ह्या ठिकाणी नवी मुंबईला या ठिकाणी काँग्रेस पक्षाची सत्ता तर नव्हतीच. जी सत्ता 95 पासून ते 2000 पर्यंत सत्ता ही ते म्हणतात की भाजप शिवसेना ऐका दशरथ भगत ते म्हणतात भाजप शिवसेना एकत्र आले तर जग जिंकतील सगळं छान होईल, पण तुम्हाला काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र आलं पाहिजे. या ठिकाणी आज अच्छे दिन आने वाले है, 15 लाख रुपये आम्ही खात्यावर टाकणार आहोत. संपलं ना आता. लोकांनी जी काय विधानसभा आणि लोकसभेमध्ये जी काय चूक केलेली आहे ही चूक सुधारण्याची आज त्यांना संधी आलेली आहे आणि नागरिक ती चूक नक्की सुधारतील आणि काँग्रेस पक्षाला भरघोस मताने या ठिकाणी जिंकून